व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, आज मस्त फ्रेश दिसते की नाही? मस्त सर्व आवरून आता किचन मध्ये आलेली आहे। स्वयंपाक वगैरे सर्व बाकी आहे, कारण आजची सकाळ मस्त निवांत आहे, अगदी मनासारखी। आज काय आहे? आज 5 तारीख आहे आणि गुरु नानक जयंती आहे आजची, त्यामुळे मुलांना सुट्टी आहे। लवकरच उठले मी तशी, कारण कितीही प्रयत्न केल्यानं मी सकाळी जास्त वेळ नाही झोपू शकत, माझ्या घरी तरी नाही। सो त्यामुळे लवकर उठले, व्हिडिओची काही कामं होती ती आवरली, थोडाफार पसारा झाला होता। आता काल तुळशीचं लग्न केलं, सो कपडे वगैरे काही आवरले नव्हते मी रात्री, खरं सांगते, काढले आणि म्हणजे दोरीवर सुकायला ठेवत असते मी साडी वगैरे काढल्यानंतर। सो त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवले, आता मस्त फ्रेश झाली। आता मला स्वयंपाक करायचा आहे, पण त्या आधी ना एक गोष्ट ना मला माझ्या मैत्रिणीला नेऊन द्यायची आहे। ती हा पसारा इग्नोर करा ना, कालच्या बॉटल्स वगैरे धुवून ठेवलेल्या आहेत मी। आणि ती गोष्ट म्हणजे शिळ्या भाकरी। काल तुळशीचं लग्न लावायला ती आली होती। सो आपण बोलतो ना, बोलता बोलता अगं माझा स्वयंपाक राहिला, असं तसं काय करणार आहे म्हणे स्वयंपाक। मी म्हटलं मस्त मिसळच्या भाकरी बनवणार आहे आणि ठेचा। तर लगेच ती बोलली 2 एक्स्ट्रा बनव माझ्यासाठी। मी म्हटलं ठीक आहे, तू जेवणच करून जा ना माझ्याकडनं। तर बोलली नाही, मला शिळ्या भाकरी खायला आवडतात, तू आत्ता बनव आणि सकाळी मला दे। सो तिचा आता होईल ऑफिसला जायचा वेळ, सो म्हटलं चला तिला तिच्या भाकरी देऊन येते। तुम्हाला हे आवडतात का अशा शिळ्या भाकरी? मला ना ह्या शिळ्या भाकरी मस्त दुधात कुस्करून खायला फार आवडतात। चला तिला ठेच्यासोबत खायला आवडतात, सो तिला 2 भाकरी आणि ठेचा नेऊन देते। आणि आजचा माझा ब्रेकफास्ट ही शिळ्या भाकरीच असणार आहे, पण मस्त दुधात, त्यामुळे थोडीशी साखर घालून आणि भाकरी कुस्करून खायला मला भरपूर आवडते। सो तुम्हाला हे आवडतात का अशा शिळ्या भाकरी? मला नक्की कमेंट करून सांगा। चला आधी हे तिला देऊन येते। खरंच शिळ्या भाकऱ्या बघून तिला इतका आनंद होईल याचा मी विचारही केला नव्हता। तशा मलाही शिळ्या भाकरी आवडतात खऱ्या, पण तिच्या इतक्या नाहीत, कारण तिच्या आनंदावरून तुमच्या लक्षात येईल का तिला किती जास्त शिळ्या भाकऱ्या आवडतात ते। तिच्याकडे आलं आणि तिच्या गार्डनमध्ये फेरफटका मारला नाही असं तर कधी होतच नाही। बघा ना, जैसा संग वैसा रंग, किंवा संगतीचा असर आपण जे नेहमी ऐकत आलेलो आहोत। खरं तर ही जॉबला जाते, आधी म्हणजे बऱ्याचदा माझ्या गार्डनमध्ये फेरफटका मारताना मीही तिला म्हणायची अगं तूही लावून बघ 1-2 प्लांट्स। सो तिचं मला नेहमी आन्सर असायचं नाही गं, माझ्याच्याने कुठे होते, मला आणि मला आवड पण नाही, मला वेळ नाही, असं नाही तसं नाही। पण हळूहळू मैत्री वाढली, तसे माझा एक एक गुण, एक एक रंग तिला लागत गेला आणि आज तिचंही बघा काय सुंदर असं गार्डन तयार झालेलं आहे। आणि मी गेली ना इतकी उत्साहाने प्रत्येक झाड दाखवते ती, किंवा झाडांचे काही प्रॉब्लेम्स असतील, किंवा नवीन काहीतरी पालवी फुटली असेल, नवीन काहीतरी रोप आलं असेल, तेही खूप जास्त उत्साहाने दाखवते। किंवा नवीन प्लांट आणला असेल तर मग तिचा आनंद तर काही म्हणजे पाहण्यासारखाच असतो। सो असं सुंदर असं तिचं गार्डन आहे। प्लांट्स तिच्या गार्डनमध्ये आणि माझ्या गार्डनमध्ये जवळपास सर्वच सेम आहेत, फक्त तिच्या गार्डनमध्ये कमी असल्यामुळे जरा सुटसुटीत दिसतंय। एखाद्या दिवशी जरी असा सकाळचा निवांतपणा भेटला ना, खरंच खूप बरं वाटतं। म्हणजे दर संडेला जरी तो असला ना, पण असा मध्ये एखादा दिवस मिळाला की त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो। आणि मी ना त्या वेळेचा आज भरपूर छान असा उपयोग करून घेतलेला आहे। खूप छान निवांत वेळ घालवला, मैत्रिणीकडेही जाऊन आली, गार्डनमध्येही छान वेळ घालवला। आणि आता जवळपास 9:30 वाजलेत आणि आता सर्वांचं चाललेलं माहिती आहे का, ब्रेकफास्ट बनव, म्हणून मी लगेच स्वयंपाकाला लागले। म्हटलं चला ब्रेकफास्टचं तेही काम म्हणजे कमी करूयात आज। म्हणजे ब्रेकफास्ट तर तसा याआधीच आमचं होऊन जातो, 9:30 पर्यंत कधीच राहत नाही, पण आज सर्वजण लेट उठलेत। त्यानंतर आता दिवाळीचं थोडकं जे काही उरलेलं होतं तेही खाल्लं होतं सर्वांनी, त्यामुळे आत्तापर्यंत त्यांना आठवण नव्हती। आणि बरोबर 9:15 9:30 झाले की चालू झालं, मम्मा भूक लागली, म्हणून मी पटपट जे आहे कणिक भिजवली आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली। बाय द वे, आज ना मी शेवांची भाजी बनवते आहे, तशीच मसाल्याची नेहमीचीच। पण मी आज काय केलं माहिती आहे का, तेलामध्ये मोहरी जिरं तळतळल्यानंतर आधी त्यामध्ये तिखट, हळद वगैरे हे मसाले घातलेत। कारण म्हणजे मी नुकताच एक शॉर्ट व्हिडिओ बघितला आय थिंक, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं अशा प्रकारे केलं की कमी तेलाने सुद्धा भाजीला रंग छान येतो, तरी येते। म्हटलं चला ॲटलिस्ट ट्राय तरी करून बघू।
तुमच्यासोबतही असं होतंय का सांगा. बघा भाजी माझी शिजत आली आणि शेव शोधायला मला 5 मिनटं गेले. आणि असं होतंय ना एवढ्यात माझ्यासोबत जी गोष्ट मी आठवणीने कुठेतरी ठेवते ना की हां हिची मला गरज आहे किंवा ही संपवायची आहे काहीतरी वेगळ्या ठिकाणी किंवा जिथे लवकर माझं लक्ष जाईल अशा ठिकाणी ठेवते आणि नेमकं मी तेच विसरून जाते. म्हणजे काम सोपं करायचा प्रयत्न करते आणि स्वतःचंच काम वाढवून ठेवते. बरं चला भाजी अशी मस्त बनली आहे ना. थोडी वेगळी पद्धत ट्राय केली पहिल्यांदा पण रिझल्ट खूप छान आला. आणि बघा ना ही ट्रिक जी यूज केली ती खूपच फायदेशीर ठरलेली आहे. भाजीला बघा काय छान असा कलर आलेला आहे आणि तर्री पण मस्त अशी वर तरंगत आहे. मसाल्याची भाजी असली की आमच्या अशी तरी आलीच पाहिजे असं म्हणजे म्हणणं असतं घरच्यांचं. 1 ते 1.5 तासापासून कंटिन्युअसली कामं करताय खरं सांगते. आणि आज माझी कामं दुपटीने वाढलेली आहेत कारण दोघंही घरी आहेत. आणि मॅडमचं बघा काय इथे रिकामी कामं चाललेली आहेत. दाखव ग जरा. दाखव ग जरा. कॉफी बनवते. ऐकलं कॉफी बनवत आहे आणि ती पण ती घुसळून ती काय फेसावाली कॉफी बनवणं चालली. हां फेसावाली ज्याला मग काय म्हणतात त्या कॉफीला आम्हाला माहीत काही नसतं पण आम्हाला खायचं प्यायचं सर्वच असतं. 15 मिनिटापासून तिचं हे फेटणं चाललेलं आहे आणि असं बऱ्यापैकी जो आहे त्याला फोम आलाय. फोम चालेल. त्याची टेस्टी कॉफी आज बनते आहे. अच्छा कोल्ड दूध घेतलं का. चम्मच घे. अगं मला दिसत नाही आहे ना काय. आरोही अर्ध्या पाऊण तासापासून माहिती आहे का ही कॉफी बनवत आहे. घरी कॉफी नव्हती ना दुकानात गेली कॉफी घेऊन आली. म्हणजे इतके रिकामे कामं ना. सुट्टी आहे छान आराम करायचा अभ्यास करायचा. किती साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. पेंटिंग आहे काही प्रोजेक्ट बाकी असतील ना का तुझे. 2 प्रोजेक्ट. हां 2 प्रोजेक्ट बाकी आहेत मॅडमचे पण तरी हे रिकामी कामं चाललेली माहिती आहे का. रेसिपीज पाहायच्या आणि ट्राय करायच्या. अशा टाईपची कॉफी आपण एकदा आधी पण ट्राय केलेली आहे. पण डिफरन्स असा आहे की तुला बनवता नव्हती आली आणि तुला बनवता. माझी पण खूप मस्त झाली होती. असाच फेस आला. कोणीच पिलं नव्हतं ती वेगळी गोष्ट आहे. घेतलं ना सर्व खायचं प्यायचं आणि मग अशीच झाली होती तशीच झाली होती. आणि म्हणूनच मी एवढ्यात ना अशा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करणं बंद केलंय माहिती आहे का. ओके आता काय बोटाने दाखवून जाईल. बघा आरोहीचं काय चाललेलं आहे इथं. हां पण कॉफी बघू दे. सो अशी मस्त डिलिशियस कॉफी आरोहीने बनवलेली आहे फक्त तिच्यासाठी. बरं चला आता दिवाळी संपली आणि एक एक फराळचा डबा जो आहे रिकामा होतोय. बघा दिवाळी म्हणजे आपण म्हणतो दिवाळीच्या आधीपासून आपण तयारी करत असतो. त्यानंतर दिवाळी पण दिवाळी झाल्यानंतरही माहिती आहे का तितकीच लगबग जी आहे आपली चाललेली असते. दिवाळीच्या आधी भांडे हे डबे वगैरे घासा त्यानंतर फराळ बनवून त्यामध्ये ठेवा. फराळ संपलं का पुन्हा ते भांडे घासा आणि व्यवस्थित लावा. हे जे आहे आपलं चक्र चाललेलं असतं. पण ही कामं आनंदही भरपूर देऊन जातात. बघा फराळ करतानाही आपण भरपूर आनंदी असतो. खाताना तर त्याहून. आणि डबे जेव्हा अशी मस्त रिकामे होतात ना तेव्हा एक वेगळं समाधान असतं. म्हणजे आपण जेवढं काही बनवलं ते सर्वांना आवडलं आणि त्यामुळे ते सर्वच्या सर्व संपलंही थोडंही वाया गेलं नाही याचा. बरं चला काल तुळशीचं लग्न झालं. इथे सुद्धा बघा किती जास्त आम्ही तयारी केलेली होती आणि आता त्या सर्व गोष्टींची इथे आवरावर आमची चाललेली आहे. सो अश्विनी म्हणजे आत्ता मला विचारत होती इथे की ताई तुमची तुळस इतकी छान कशी. म्हणजे बघा माझी ना छान दाट वाढते आहे आणि तिची साईडला दिसेल तर ती लांबच लांब झालेली आहे. सो तेच इथे मी समजून सांगत होती. तुळसच नाही कोणतंही प्लांट तुम्हाला जर छान बुशी बनवायचं असेल घनदाट बनवायचं असेल ना तर वेळोवेळी त्याची पिंचिंग ही करावी लागेल प्रूनिंग करावी लागेल. तरच जे आहे आपलं झाड जे आहे छान गोल आणि दाट असं दिसेल. नाहीतर मग ते असं उंच वाढत जातं. बरं चला आता प्लांटचा विषय निघालेलाच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत छान असं एक प्लांट हँगर इथे मी शेअर करते. सो माझ्याकडे ना ही दोरी भरपूर दिवसापासून पडलेली होती. म्हणजे मायक्रमे वगैरे नाही आहे बरं का. माहीत नाही रँडमली असंच कोणत्या कामासाठी घेऊन आलेले असतील. दिवाळीची क्लिनिंग केली ना तेव्हा ही मला सापडली आणि तेव्हापासून मी हिला वर काढून ठेवलेलं. आणि वर काही असलं की म्हणजे त्याचा पसारा दिसतो मग म्हणून माझं किती दिवसापासून चाललेलं कधी एकदाचं मी म्हणजे या दोरीला कामाला लावते ते. सो इथे ना माझ्याकडे एक स्टीलची रिंग होती त्यामध्ये ह्या
दोऱ्या ज्या आहेत मी इन्सर्ट केल्या आणि त्यानंतर गोटापट्टीने वरच्या साईडनं ना छान टाय करून घेतल्यात. म्हणजे आता मधातनं फोल्ड केल्यामुळे काय झालंय 4च्या 8 झाल्यात आणि आता मी काय केलं 2-2 करून वरच्या साईडला अशा 4 गाठी मारल्यात आणि पुन्हा खाली ज्या आहेत तशाच प्रकारे 4 गाठी बांधल्यात आणि पुन्हा जे गोटापट्टी आहे त्याच्या मदतीने खाली आणखी एक गाठ मारून घेतली. इतकं सोपी आहे. एक्सप्लेन मी कशी करते आहे हे मलाही कळत नाही, पण पाहून तुमच्या नक्की लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा करते. सो चला, इथे अगदी सिंपल वेनी जी आहे आपला हँगर बनवून तयार आहे. अशा प्रकारचे मायक्रोमे हँगर तुम्हाला माहीत आहे ऑनलाईनच मिळतात. मार्केटमध्ये तर फार कमी मिळतात आणि ऑनलाईन त्यांचे जे भाव असतात, रेट असतात ते भरपूर असतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरी जे काही दोऱ्या असतील ना त्याचा उपयोग करून छान सुंदर सुंदर हँगर जे आहेत बनवू शकता. आणि बनवायची प्रोसेस तर खूप इझी आहे. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुमची जर इच्छा असेल ना तसं तुम्ही मला कळवा कमेंट्स थ्रू. सो मी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे अशा टाईपचे डिझाईनचे हँगर तुमच्यासोबत शेअर करेल. तुमच्याकडे अशा दोऱ्या नसतील ना, साधी सुतळी जरी असली त्यापासून सुद्धा तुम्ही छान सुंदर सुंदर हँगर बनवू शकता आणि तेही बऱ्यापैकी टिकतात बरं का. आणि ही दोरी तर छान जाड असल्यामुळे आता याचा काही प्रश्नच नाही, भरपूर दिवस टिकणार आहे आणि दिसायलाही बघा खूप सुंदर दिसते. आणि हे ना मी स्पेशली इथे कर्टन हॉलमध्ये जे कर्टन रॉड आहे त्याला हँग करण्यासाठी बनवलेलं आहे. आणि बनवताना मला वाटलं होतं खरं खूप छोटं दिसेल, पण खरंच खूप सुंदर दिसतंय आणि व्हाईट कलरचं असल्यामुळे हॉलला त्याने लुक पण खूप छान येतो आहे. बरं चला, आता इथे मस्त मी तयार झाले आणि आता भरपूर वेळ झालेला आहे बरं का. तरीसुद्धा म्हणजे खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती शेगावला जायची आणि माझं चाललेलं यांच्या मागं, आज चालता का, उद्या चालता का, परवा चालता का, असं करता करता 8 दिवस चालले. पण शेगावला जायचं ही गोष्ट काही माझ्या मनातून जातच नव्हती. सो फायनली आज म्हटलं चला ना प्लीज, 2-3दा प्लीज केलं आणि साहेब तयार झाले शेवटी पटपट जे आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटात आम्ही सर्वजण तयार झालोत आणि तरी बघा शेगावला येता येता अंधार पडलाच. पण चला, इच्छा होती खरंच. म्हणजे अशी एखाद्या वेळेस काय होतं, खूप अशी ओढ लागून राहते. म्हणजे होतं, मला बऱ्याचदा होतं शेगावला 1-1.5 महिना उलटला आणि जाणं झालं नाही का मग एक वेगळीच हुरहुर मला लागते आणि कधी एकदाची जाते आणि दर्शन घेते माऊलींचं असं होते. आणि खूप दिवस झालेत, आता दिवाळीच्या भरपूर दिवसाआधीपासून आम्ही शेगावला आलेलोच नव्हतं. सो आज म्हटलं चला, का अंधार पडू देत, थंडी वाजू देत, काही होऊ देत, आज तर शेगावला जायचं म्हणजे जायचं. आणि म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोहीचे पप्पा पण कधीही शेगावला यायला नाही म्हणत नाहीत. कितीही ऑफिसनं थकून जरी आलेले असले आणि आपण म्हटलं ना ते लगेच तयार होतात. फक्त त्यांना कधीतरी काहीतरी काम असलं तर मात्र ते टाळतात. बरं, शेगावला आलोत. शेगावला तुम्ही सकाळी या, दुपारी या, सायंकाळी या की रात्री या, गर्दी तुम्हाला सारखीच जी आहे दिसेल. म्हणजे सारखी नसली तरी भरपूर गर्दी होती. आत्ताही अर्धा ते पाऊण तास तुम्हाला दर्शनाला लागेल असं इथे स्क्रीनवर दिसत होतं. सो आम्ही म्हटलं खूपच छान, अर्ध्या तासात आपलं दर्शनही आटपून जातं. आणि गर्दी कमी असली ना स्पेशली तिथे माऊलींच्या समाधीसमोर आपल्याला म्हणजे काहीतरी क्षण तरी जास्तीचा वेळ देतात ते. नाहीतर गर्दी जास्त असली की चला माऊली चला माऊली चला माऊली त्यांचं चाललेलं असतं. म्हणजे डोकं टेकलं की पळा, असं मन भरून डोळे भरून गजानन माऊलींना पाहिल्याही जात नाही. पण आज अगदी छान मन भरून असं दर्शन झालं. आणि चला बरं, माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्ही सुद्धा माऊलींचं दर्शन घेऊनच घ्या. मला माहीत आहे बऱ्याच जणी फार लांबून माझे व्हिडिओ बघतात. सो त्यांना शक्य नसतं शेगावला असं महिन्यातून 2-3 महिन्यातून येणं. सो माझ्या व्हिडिओ थ्रू जे आहे मी तुम्हाला महिन्यातून जे आहे माऊलींचं दर्शन द्यायचा जो आहे प्रयत्न करेल. आणि हो, आज पौर्णिमा असल्यामुळे चंद्र बघा किती सुंदर दिसतोय आणि त्या चंद्रप्रकाशात हा मंदिराचा जो परिसर आहे ना तो म्हणजे इतका सुंदर दिसत होता आणि इतकं शांत वाटतं, इतकं मन शांत होतं ना इथे येऊन की काय सांगू तुम्हाला. चला, आता दर्शन झालं आमचं. त्यानंतर शेगावला आलो आणि पिहूने खेळणं घेतलं नाही असं कधी होतच नाही. म्हणजे आम्ही तर घरूनच सांगितलं होतं तुला काहीही मिळणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे दिवाळीच्या आधी त्याने एक महागडी कार घेतली. तेव्हाच आम्ही त्याला सांगितलं होतं आता 5-6 महिने तरी तुला आम्ही नवीन कोणतीच कार किंवा कोणतंच खेळणं घेऊन देणार नाही.
तेव्हा त्याने हो हो केलं, पण शेगावला आला आणि खेळणं घेतलं नाही, असं पिहूचं कधी होतच नाही. फ्रूट्स वगैरे घेतले, त्यानंतर इथे सूर्यफूल वगैरे दिसलं, मग तेही मी घेतलं, मला फार आवडतं. आणि त्यानंतर आम्ही आलोत आमच्या एका फ्रेंडकडे. खरं तर इथे यायचा काहीच प्लॅन नव्हता, पण त्यांच्या घराजवळून जात होतं, सो माझ्याच्याने राहवलंच नाही. धावती भेट घेतली. चला आता उद्या भेटते तुम्हाला आपल्या घरी छान अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. बाय, टाटा.